श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। आजच्या ह्या कलियुगामध्ये माणूस असा भरकटत चाललेला आहे की त्याला दिशाच मिळत नाही। ह्या कलियुगामध्ये धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला परमेश्वर भक्ती करायला वेळ कुठे आहे? कोण करणार आहे? कशासाठी करायचं? कशासाठी हे ध्यान धारणा? किती अवघड आहे। मग करावं काय? आपल्याला ऋषीमुनींनी नाना देवतेची स्तुतीपर कवनं निर्माण केलेली आहे, ज्याला स्तोत्र आपण म्हणतो। स्वेत्ते अनेनम इति, अर्थात ज्या जोगे स्तवन केले जातं ते स्तोत्र। जसं आपण कुठलंही पुस्तक वाचतो आणि त्याच्यातनं आपण ज्ञान मिळवतो, तसंच हे स्तोत्र वाचनाने आपल्याला आत्मिक समाधान मिळतं। आपल्याला ह्या विश्वाची खरी जाणीव होऊन जाते, आपल्याला ह्या देहाची खरी जाणीव होऊन जाते। आज जो माणूस नानाविध गोष्टींनी त्रस्त झालेला आहे, आधिव्याधी, संकट, प्रपंच, ह्या सगळ्या गोष्टी त्याला एवढ्या घेरून जातात की त्याला उसनही मिळत नाही की अध्यात्माची, भक्तीची। मग आपण भक्ती करावी कशी? जसं आपण हा प्रपंचाचा विचार करत असतो, रात्री झोपतो आणि सकाळी उठतो तेव्हा आपले हे विचार कुठे सुप्त झालेले असतात। मग ह्या विचारामध्ये आपण जखडून जातो आणि अमूल्य असा हा मानवी देह आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे, ज्याची किंमत आपण करू शकत नाही। याही पलीकडे कधी केव्हाही आपले रक्षण करण्यास समर्थ असतात ते सद्गुरू। अशी ही सद्गुरूची अगाध लीला। सद्गुरूच्या अगाध लीलेने आणि सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानाने आणि सद्गुरूंनी शिकवलेल्या मार्गाचा अवलंब करूनच लोकांना चांगलं सुसंस्कृत ज्ञान मिळावं। स्तुतिसुमने म्हणत असताना, प्रार्थना करत असताना कुठेतरी कमी राहता कामा नये, कुठेतरी आपल्यापासून अज्ञान राहता कामा नये, म्हणूनच सद्गुरू वचन ही ध्वनिफीती निर्माण झालेली आहे। हिच्या श्रवणाने तुमच्या हृदयामध्ये सद्भक्ती जागृत होऊन सद्गुरूविषयीचा अपार प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि भावना निर्माण हो आणि अशा या सद्गुरूची कृपादृष्टी आपल्यावर हो, हीच यामागची संकल्पना आहे। सद्गुरू हे मानवाचे अचूक मार्गदर्शक आहेत। सद्गुरू हे मानवाचे प्रेमदाते आहेत। मानवी देह घडवण्याचं महान कार्य हे सद्गुरू करतात। असे हे दयेचे महासागर आहेत। असे हे सद्गुरू आपल्या जीवनाचे रक्षक आहेत। अंती मोक्ष प्राप्तीसाठी, मुक्तीसाठी आणि जीवन सुवर्णमय करण्यासाठी अशा या सद्गुरूच्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला होतच असतो। या सद्गुरूला शोधावं कुठे? कुठे सोदिशी रामेश्वरन, कुठे सोदिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयात रूपाशी। अशा हृदयामध्ये असलेला भगवंत, हा भगवंत ह्या ठिकाणी आहे अशी जाणीव करून देतात ते सद्गुरू। या सद्गुरूची किती गाऊ गाथा। अशा या सद्गुरूचं वर्णन करता करता जिथे साक्षात सरस्वती थकते, तिथे मी पामर काय करणार? हा देह मी सद्गुरू चरणी अर्पण केलेला आहे, मग ह्या देहावर ते अधिकार तो सद्गुरूचा। हेच यामागचं मर्म आहे आणि हेच मर्म आपण जाणून घेऊया। म्हणून ह्या सद्गुरूच्या लीलेला माझा प्रणाम, माझा प्रणाम, माझा प्रणाम। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अष्टसिद्धी गणेश महाराज की जय। श्रीदेव गौडबा महाराज की जय। श्री साटम महाराजाय नमो नमः।